नमस्ते. HRDC व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने दिनांक 8 एप्रिल ते 7 मे पर्यंत घेण्यात आलेल्या प्री PhD कोर्समध्ये शेवटच्या टप्प्यामध्ये सेमिनार सादरीकरणाचा भाग आहे. तर आज मी इथे सेमिनार सादरीकरणासाठी उपस्थित झालेले आहे. सर्वप्रथम माझ्या शिक्षणशास्त्र विभागाचे प्रमुख डॉक्टर प्रशांत पगारे सर, डॉक्टर सुहास पाठक सर, डॉक्टर चेतना सोनकांबळे मॅडम व माझ्या संशोधक गाईड डॉक्टर आनंद वाघ सरांचे मी खूप खूप आभार मानते. आणि आता यानंतर मी माझ्या संशोधनाची स्क्रीन शेअर करत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या आजीवन शिक्षण विस्तार विभागामार्फत चालवल्या जाणाऱ्या अभ्यास केंद्रामधील माझ्या संशोधनाचा विषय आहे. मी श्रीमती गीता भागवतराव गवळी, शिक्षणशास्त्रामध्ये माझं सध्या संशोधन चालू आहे. माझ्या संशोधनाचा विषय आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या आजीवन शिक्षण विस्तार विभागामार्फत औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद जिल्ह्यातील महाविद्यालयात विस्तार केंद्रावर राबवलेल्या उपक्रमाचा अभ्यास. आणि माझे गाईड आहेत डॉक्टर आनंद वाघ सर. तर सर्वप्रथम आपण आजीवन शिक्षण म्हणजे काय हे पाहणार आहोत. तर आजीवन शिक्षणामध्ये औपचारिक शिक्षण, अनौपचारिक शिक्षण, सहज शिक्षण, निरंतर शिक्षण अशा प्रक्रिया समाविष्ट होत असतात. तर शिक्षण ही सतत चालणारी प्रक्रिया आहे, किंबहुना अजन्म मनुष्य शिक्षण घेत असतो. शिक्षणाच्या थोडक्यात आपण काही थोर विचारवंतांनी मांडलेल्या व्याख्या पाहणार आहोत. त्यामध्ये सर्वप्रथम आहे प्लेटो या विचारवंताची व्याख्या. व्यक्तीचे शरीर, आत्मा आणि निसर्ग तत्व व्यक्तींना जागृत करून पूर्णत्वाकडे नेणारी प्रक्रिया म्हणजेच शिक्षण होय. स्वामी विवेकानंद यांनी सुद्धा एक सुंदरशी व्याख्या मांडलेली आहे. मानवात वसत असलेल्या दैवी परिपूर्णतेची अभिव्यक्ती म्हणजे शिक्षण. तसेच महात्मा गांधीजींनी सुद्धा एक छान व्याख्या केलेली आहे. माणसाच्या शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक अंगामधील उत्कृष्टतेचा विकास व अभिव्यक्ती म्हणजेच शिक्षण होय. त्यानंतर रवींद्रनाथ टागोरांची पण एक व्याख्या आहे. एज्युकेशन इज द कम्प्लीट डेव्हलपमेंट ऑफ इंडिव्हिज्युअल ऑफ द चाइल्ड सो दॅट ही कॅन मेक हिज ओरिजिनल कॉन्ट्रीब्युशन टू ह्युमन लाईफ अकॉर्डिंग टू इट्स बेस्ट कॅपॅसिटी. आणि सॉक्रेटिसची पण एक व्याख्या आहे, नॉलेज इज व्हर्च्यू. त्यानंतर आपण पाहणार आहोत की आजीवन शिक्षणाचे प्रकार किंवा प्रवाह. तर त्यामध्ये 5 प्रकार आहेत: औपचारिक शिक्षण, अनौपचारिक शिक्षण, सहज शिक्षण, प्रौढ शिक्षण आणि आजीवन शिक्षण. तर ह्या 5 प्रकारानंतर आजीवन शिक्षण ही संकल्पना कशी अस्तित्वात आली? 1972 मध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर शिक्षण विकासाचे कार्य हाती घेऊन युनेस्कोने अहवाल प्रकाशित केला. त्यास हाऊरे अहवाल असेही म्हटले गेले. आणि त्या सर्वप्रथम आजीवन शिक्षण म्हणजे काय आणि ही शिक्षण प्रक्रिया कशी चालते याबद्दलची संकल्पना मांडण्यात आली व ती सर्वमान्य करण्यात आली. त्यानंतर आजीवन ही शिक्षण ही संकल्पना कशी वेगळी आहे, पारंपरिक शिक्षणापेक्षा ही प्रणाली कशी वेगळी आहे? तर ही एक जीवनभर चालणारी प्रक्रिया आहे. आणि या संकल्पनेची शास्त्रशुद्ध पद्धतीने मांडणी करण्यासाठी एडगर फेडर यांनी केलेल्या आयोगाने 1972 मध्ये एक अहवाल सादर केला आणि त्या अहवालातूनच ही संकल्पना सर्वमान्य करण्यात आली. तर थोडक्यात आजीवन शिक्षण कसं असतं आणि त्यामुळे मनुष्यामध्ये काय बदल घडत असतो? तर आजीवन शिक्षण पद्धती ही व्यक्तीच्या मन, हृदय आणि हाताशी निगडीत आहे. सर्व क्षेत्रातील बदलणाऱ्या बाबीचे प्रतिबिंब या शिक्षण प्रक्रियेतून उमटत असते. तर मानवी जीवन समृद्ध करण्यासाठी आजीवन शिक्षण कसं उपयोगी आहे आणखी सुद्धा आजीवन शिक्षणाच्या थोडक्यात आपण 1-2 व्याख्या पाहू. आजीवन शिक्षा मानव जीवन को उन्नत और कुशल बनाने की एक ऐसी प्रक्रिया है जिसमें व्यक्ति औपचारिक, अनौपचारिक तथा औपचारिकेतर शिक्षा प्रणाली द्वारा अपने इच्छित कार्य क्षेत्र में स्वाध्यायी रूप से अथवा विभिन्न शिक्षा एजेंसियों के माध्यम से सीखता है
आणि ही व्याख्या डॉक्टर देवकर शर्मा यांनी मांडलेली आहे. आणखी एक व्याख्या आहे, लाईफ लॉंग एज्युकेशन स्टार्ट फ्रॉम द क्रॅडल अँड इट एंड्स इन ग्रेव्ह. तसेच सतत 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 शिकत राहणे व जीवन आणि जग समृद्ध करणे हेच जीवन आहे आणि हेच शिक्षण आहे, अशी पण एक सुंदर सर्वसमावेशक व्याख्या इथे मांडण्यात आलेली आहे. त्यानंतर आजीवन शिक्षणाचे उद्दिष्टे काय आहेत ते आपण थोडक्यात पाहूयात. तर व्यक्तीला वस्तुस्थितीचे ज्ञान देणे, गतिशीलतेला महत्त्व देणे, व्यक्ती आणि समाजाला क्रियाशील बनवणे, सर्वव्यापी विकासाचा दृष्टिकोन विकसित करणे, व्यक्तीमध्ये नवीन बदलाबाबत आवड निर्माण करणे, व्यक्तीला स्वयंपूर्ण व स्वावलंबी बनवणे, ह्या थोडक्यात आजीवन शिक्षणाचे उद्दिष्ट आहेत. तसेच आजीवन शिक्षणाची काही वैशिष्ट्ये आहेत. व्यक्तीला सर्वसमावेशक या शिक्षण घेता येतं आजीवन शिक्षणामधून. तसंच व्यक्ती स्वयंप्रेरणेने अध्ययन करू शकतो आणि किंवा स्वतः प्रेरित होऊ शकतो. आजीवन शिक्षण परिवर्तनीय असते. त्यामधून बरेचसे बदल घडत असतात. स्वतःच्या खर्चातून हे शिक्षण घेता येते किंवा घेतले जाते. विविध कौशल्य या शिक्षणामधून विकसित होतात आणि व्यक्ती स्वतःच्या गतीने शिकू शकतो, अध्ययन करू शकतो. त्यानंतर आणखी काही वैशिष्ट्ये आहेत. अध्ययन प्रक्रिया ही भयमुक्त होऊ शकते आणि वैयक्तिक अध्ययनाबरोबरच सामूहिक अध्ययन सुद्धा या शिक्षणामधून घडत असते. अध्ययनकर्त्याच्या वेळेप्रमाणे शिक्षण घेता येते. स्वतःचं कार्यकाल सांभाळत हे शिक्षण घेता येतं. स्वतःच्या खर्चातून हे शिक्षण घेतले जाते. तसेच अध्ययनकर्त्याचा किंवा शिक्षणार्थीचा आत्मविश्वास या शिक्षणातून वाढतो आणि आजीवन शिक्षण प्रक्रियेतील सहभाग हा जागतिक स्तरावर असू शकतो. म्हणजे राष्ट्रीय सहभागामध्ये आपण आपले कौशल्य या शिक्षणातून वापरू शकतो किंवा त्याचा उपयोग होऊ शकतो. मग हे शिक्षण कुठे दिलं जातं, तर याचं कार्यक्षेत्र कोणतं आहे, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या आजीवन शिक्षण विभागाचं कार्यक्षेत्र 4 जिल्ह्यांमध्ये विकसित झालेलं आहे, जे आपले अभ्यास केंद्र आहेत. औरंगाबाद, जालना, बीड आणि उस्मानाबाद या 4 ठिकाणी अभ्यास केंद्रावर विविध महाविद्यालयामध्ये या विभागाचे कार्य चालत असते. त्यानंतर आहे की लाईफ लॉंग लर्निंग एज्युकेशन काय आहे, तर हे एज्युकेशन थोडक्यात हा एक नॉलेज मॅप आहे. तसेच यामधून ई लर्निंग सुद्धा शिकू शकतो. प्रॉब्लेम बेस्ड लर्निंग आहे, आपल्याला येणाऱ्या सगळ्या समस्या आपण त्यातून सोडवू शकतो. तर रिफ्लेक्शन स्वतःचं शिक्षणाचं किंवा ज्ञानाचं प्रतिबिंब यामधून आपल्याला विकसित करता येतं, दिसू शकतं. आजीवन शिक्षण विस्तार विभागामार्फत महाविद्यालयात कोणत्या स्तरावर हे उपक्रम चालतात, तर किंवा कोणत्या प्रकारे घेतल्या जातात, तर ज्या विद्यालयात विद्यार्थी शिक्षण घेतात तिथे शिक्षण घेतलं जातं किंवा त्याबद्दल कार्यक्रम घेतले जातात. तसेच समाजामध्ये प्रत्यक्ष विद्यार्थी वेगवेगळ्या कार्यक्षेत्रात जाऊन हे शिक्षण घेतो आणि हे शिक्षण घेण्यासाठी विविध उपक्रम घेण्यासाठी कधी कधी महाविद्यालयामध्ये विद्यार्थी समुपदेशन, व्यवसाय शिबिरे, मार्गदर्शन शिबिरे, चर्चासत्र, कार्यशाळा सुद्धा आयोजित केल्या जातात. त्यानंतर आजीवन शिक्षण विस्तार विभागामार्फत मग कोणते उपक्रम राबवले जातात, तर त्यामध्ये आहे वृक्षारोपण, ग्राम स्वच्छता अभियान, अंधश्रद्धा निर्मूलन, स्त्री पुरुष समानता विषयक उपक्रम, आधुनिक शेती प्रयोग, उद्योजकांची मुलाखत, त्यानंतर स्पर्धा परीक्षा विषयक मार्गदर्शन, व्यसनमुक्तीसाठीचे काही विशेष कार्यक्रम, पर्यावरण जनजागृती, रक्तदान शिबिरे, स्त्री आरोग्य विषयक महत्वाचे तज्ञांचे मार्गदर्शन आणि कार्यशाळा, कृषी विषयक खूप प्रदर्शन किंवा विविधांगी तज्ञांचे मार्गदर्शन, पशुपालन, शेती प्रक्रिया, विविध उद्योग, विद्यार्थी समुपदेशन, मार्गदर्शन कार्यशाळा, रोजगार मेळावे, त्यानंतर तंत्रज्ञान कौशल्य प्रशिक्षण, संगणक प्रशिक्षण, आर्थिक, सायबर, रस्ते साक्षरता, प्रदूषण निर्मूलन काही कार्यक्रम घेतले जातात, गांडूळ खत निर्मिती शेती संबंधीचे उपक्रम घेतले जातात, संविधान जनजागृती, युवा नेतृत्व शिबिर, मतदार जनजागृती शिबिरे, भित्तीपत्रके, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, रोजगार मेळावे, महिला सबलीकरणासाठीचे काही उपक्रम, ग्लोबल वॉर्मिंग विषयीचे उपक्रम, सौर ऊर्जा जागृती, विधी साक्षरता, कायद्याचे ज्ञान, अशा वेगवेगळ्या माध्यमातून
वेगवेगळ्या पातळीवर विद्यार्थ्यांसाठी उपक्रम घेतले जातात आणि या उपक्रमातून विद्यार्थ्यांची समाजाची जाणीव जागृती केल्या जाते. मग ह्या उपक्रमामध्ये पथनाट्य सादरीकरण होत असतात. विद्यार्थी स्वतः कार्यक्षेत्रात जात असतात, स्वतः त्या कार्यक्रमामध्ये भाग घेतात, म्हणजे थोडक्यात फील्डवर जाऊन हे विद्यार्थी काम करतात. तर अशा प्रकारे वेगवेगळ्या उपक्रमातून विद्यार्थ्यांना सतत शिक्षण दिल्या जातं आणि त्यामधून विद्यार्थी हा समृद्ध होतो, विकसित होतो. त्यांच्या कुटुंबामध्ये त्यांना आर्थिक सहाय्यता होत असते. तर स्त्रियांसाठी सुद्धा ह्या शिबिरामधून किंवा ह्या उपक्रमामधून बरीचशी जनजागृती केल्या जाते. तर अशा प्रकारे माझ्या संशोधनासंबंधीचा हा विषय होता. मी आपल्यासमोर सेमिनारच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केला. परत एकदा मी माझ्या संशोधक मार्गदर्शक डॉक्टर आनंद वाघ सर, आम्हाला ही संधी इथे उपलब्ध करून दिल्याबद्दल माझ्या शिक्षणशास्त्र विभागाचे डॉक्टर प्रशांत पगारे सर, डॉक्टर सुहास पाठक सर, डॉक्टर चेतना सोनकांबळे मॅडम आणि इतर सर्व आमचे मार्गदर्शक सहकारी आणि माझे संशोधक सहकारी या सर्वांचे मी पुनश्च एकदा आभार मानते आणि माझा हा विषय संपवते. धन्यवाद.